नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्यासमोर मी घेऊन आलेली आहे माझी कादंबरी साथ देतो मला. मध्ये काही थोडे दिवस या कादंबरीचे भाग येत नव्हते. बाकीच्या इतर ग्रुपच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे हे कथेचे पुढचे भाग येत नव्हते. साथ दे तू मला याचे 10 भाग आपण ऐकलेले आहेत आणि आजचा याचा 11वा भाग, ज्याच्यामध्ये डॉक्टर मिताली मितेशची ट्रीटमेंट करते आहे. त्याची पुस्तकं त्याला वाचून दाखवत आहे आणि हळूहळू मितेश त्याच्या नैराश्यामधून बाहेर पडून माणसामध्ये येत आहे, म्हणजेच तो सुधारत आहे. त्याच्यात थोडासा चेंज होत आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आणि अजिंक्य आणि मिताली यांच्या लग्नाला अजिंक्यच्या करून विरोध आहे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्यामुळे अजिंक्य आणि मिताली भेटायला येतात. इथपर्यंत आपण 10 भागामध्ये पाहिलेला आहे. आजचा हा 11वा भाग. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मैत्रिणींनो, सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे पुढील भागाचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. आणि व्हिडिओ आवडला तरच पुढे लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करा. तर सुरू करूयात पुढचा भाग, साथ दे तुम्हाला भाग 11. आय लव्ह यू मितू, अजिंक्य म्हणाला. लव्ह यू टू अजू, आणि मी तुझीच आहे कायम. हो स्वीटी, अजिंक्यने तिला कपाळावरती किस केले. हे दोघं भेटायला आलेले असतात. अजिंक्य चल घरी जाऊयात, खूप लेट झाला आहे. हो मिताली. अजिंक्यने मग तिला घराजवळ सोडले. तिला पुन्हा एकदा घट्ट मिठी मारली. गुड नाईट विश करून तो तिला घरी गेला. मितालीने मितेशची कादंबरी हे तुझे भी इजाजत ही वाचायला घेतली. खूप सुंदर कथा त्याने लिहिली होती. मितेश इतका टॉपचा रायटर आहे, तर त्याने पुन्हा लिहायला सुरुवात करायला हवी. त्याला काही करून पुन्हा लिखाणासाठी तयार करायला हवे. याच विचारात मिताली झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण डोळे बंद केल्यावर तिला मितेशचा चेहरा दिसू लागला. आज त्याचा लुक एकदम चार्मिंग दिसत होता. मितालीने खूप प्रयत्न केला की त्याला आपल्या आठवणीतून दूर करण्याचा, पण राहून राहून तिच्या नजरेसमोर मितेशच येत होता. कधीतरी मग या विचारातच ती झोपी गेली. सकाळी मिताली हॉस्पिटलकडे आली. आल्या डॉक्टर कार्तिकने तिला बोलावून घेतले. मे आय कम इन डॉक्टर, केबिन बाहेरूनच तिने विचारले. येस प्लीज, कार्तिक डॉक्टर म्हणाले. मिताली आत आली. मिताली सीट, त्यांनी सांगितलं. ती त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसली. नाव टेल मी अबाउट मितेश. त्याच्या तब्येतीत किती सुधारणा झाली आहे? तू जातेस ना त्याच्या घरी मिताली? हो डॉक्टर, जसा वेळ मिळेल तसे जात असते मी त्याच्याकडे. आता मितेशमध्ये बराच बदल झाला आहे. मी त्याला घराबाहेरही फिरायला नेत असते. त्याची पुस्तकंही मी वाचून दाखवते. गुड मिताली, चांगले लक्ष देत आहेस तू मितेशकडे. मला अजून एका विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे, डॉक्टर कार्तिक म्हणाले. बोला ना सर, कोणत्या विषयावर? मिताली जरा गोंधळली होती. मिताली, मला तुझ्या आणि अजिंक्यच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं आहे. मला अजिंक्यने सगळं सांगितलं आहे. तो तुझ्याशी बोलला की नाही मला माहीत नाही, म्हणून मी बोलतो आहे. सर, अजिंक्य बोलला या विषयाबद्दल मला. ओके, मग तुला समजले असेलच की मी अजिंक्यसाठी डॉक्टर निरंजन यांची मुलगी डॉक्टर स्मिता हिला निवडले आहे. कसं आहे ना मिताली, माझी खूप इच्छा होती की अजिंक्यने डॉक्टर व्हावे. माझा हा सारा पसारा त्याने सांभाळावा, पण त्याला मेडिकल लाईनमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण मला सून मात्र डॉक्टरच हवी, तीही सर्जन. आणि स्मिताला अजिंक्य फार आवडतो. मितालीला हे सगळं ऐकून कसं तरी होत होते. डॉक्टर असं बोलून मुद्दाम तिला दुखवत होते हे समजत होते. माझ्यासोबत हे हॉस्पिटल चालवायला स्मिताच योग्य आहे असं मला वाटते. तुमचे रिलेशन किती पुढे गेले आहे मिताली? डॉक्टरांनी विचारले. सर, आम्ही आमच्या लिमिट्स अजूनही क्रॉस नाही केल्या आहेत, पण आम्ही दोघे एकमेकावर खूप प्रेम करतो. आम्ही आमच्या भविष्याची खूप स्वप्न पाहिली आहेत. मिताली, प्रेम वगैरे याला व्यवहारी जगात काडीची किंमत नसते. तिथे फक्त पैसा बोलतो. मला काय म्हणायचं आहे हे तुला समजले असेलच. मिताली, तुझा निर्णय तू घेशील असे मला वाटते. पण सर, आम्ही दोघे एकमेकांपासून दूर नाही राहू शकणार. खूप प्रेम करतो आम्ही. मिताली, मितेशसुद्धा कोणा मुलीवर प्रेम करत होता. काय झालं त्याचे पाहतेस ना तू. कोणी कोणापासून जगायचे सोडून देत नाही ना, की कोणी कोणाच्या आपल्या आयुष्यातून जाण्याने आयुष्य थांबून राहत नाही. मितेशसुद्धा आता रिकवर होतोय ना. प्रेम वगैरे काही नसते, फक्त कल्पना. यू व्हेरी वेल नो मिताली व्हॉट आय वॉन्ट टू से, डॉक्टर कार्तिक म्हणाले. ओके सर. इतकं बोलून मिताली त्यांच्या केबिनमधून बाहेर पडली. तिचे डोळे काठोकाठ पाण्याने अश्रूने भरले होते. डॉक्टरांच्या बोलण्यावरून हेच समजत होते की काहीही करून ते अजिंक्यचे लग्न स्मितासोबत करून देणार आहेत.
मिताली आपल्या केबिनमध्ये बसून अश्रू गाळत राहिली. ती आणि अजिंक्य कसे काय एकत्र येणार होते हे देवच जाणे. आता तिला काहीही सुचत नव्हते. शून्य मनाने ती बसून राहिली. तिचा फोन वाजला तेव्हा तिची तंद्री भंग झाली. तिने पाहिले तर राहुल कॉलिंग असे येत होते. तिला पटकन समजले नाही की कोण हा राहुल. मग जरा विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की हा मितेशचा पार्टनर कम मित्र राहुल. तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो राहुल, बोल, काय काम होते? डॉक्टर मिताली, अगोदर हे अहो जाऊ बंद करा. आपण एकाच एजचे आहोत. सो कॉल मी राहुल ओनली. राहुल म्हणाला. ठीक आहे, बोल. डॉक्टर, आमचे एक नेहमीचे संपादक आहेत. त्यांना मितेशची नवीन कादंबरी हवी आहे. त्यासाठी तू त्याला लिहायला प्रोत्साहन दे. मितेशला लिखाण करायला भाग पाड असं मला सांगायचे होते. पण राहुल, तो असा कसा लगेच तयार होईल? मी त्याला त्याच्या स्टोरीबद्दल काही विचारले तर काहीच बोलत नाही तो. हो मिताली, बरोबर आहे तुझे, पण आत्ता या घडीला एकमेव तूच अशी व्यक्ती आहेस की जी त्याला लिहिण्यासाठी फोर्स करू शकते. तू काहीतरी आयडिया लढव आणि त्याला लिहायला भाग पाड. बघू राहुल, मी प्रयत्न तर नक्की करेन. ओके, आपण भेटून ठरवूया का याबद्दल? राहुलने विचारले. हो चालेल, मी मेसेज करते तुला. मितालीने इतके बोलून कॉल बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अजिंक्यला कॉल केला. बोल मी, तू काय म्हणतेस? अजू, आज भेटू शकशील का मला तू? काही अर्जंट आहे का? काही प्रॉब्लेम? तू ये मग सांगते, ती म्हणाली. ओके, तू कुठे आहेस? हॉस्पिटलला गेली का? नाही, आज मी जाणार नाही हॉस्पिटलला. तू घराजवळच ये मला भेटायला, मिताली म्हणाली. थोड्या वेळात मिताली तिचं आवरून घराबाहेर पडली. 5 मिनिटात अजिंक्य तिला पिकअप करायला आला. मिताली त्याच्या बाजूला बसली. मितू, काय झाले आणि अशी उदास का दिसतेस? तू चल कुठेतरी निवांत ठिकाणी, मग बोलू, मिताली म्हणाली. अजिंक्यने मग गाडी शहराबाहेर घेतली. एका ठिकाणी ती पार्क केली. मी तू काय झाले स्वीटी? त्याने तिचा हात आपल्या हातात घेत विचारले. मितालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रात्रभर ती एकटीच या विचारत होती की कोणाजवळ मन हलकं करू शकत नव्हती. सो आता अजिंक्य समोर तिला रावले नाही. अरे तू रडतेस का अशी? कोणी काही बोलले का? हो अजू, काल सर मला बोलले. काय म्हणाले बाबा? अजिंक्य, ते म्हणाले की त्यांनी तुझं लग्न डॉक्टर स्मितासोबत ठरवलेलं आहे. त्या स्मिताला म्हणे तू आवडतोस. अजिंक्य हसू लागला. हो, कोणीतरी जलस फील करताय तर. तू हस जा, नको बोलूस माझ्याशी. मिताली थोडीशी रागावली. अरे मितू, मला माहीत आहे त्या मिताला मी खूप खूप आवडतो. शी लाईक मी. अच्छा, म्हणजे तुला सगळंच तर माहिती आहे? हो, आणि त्या स्मिताला पण मी ओळखतो. हो का? जा मग कर तिच्याचेच लग्न. मिताली चिडली. अजिंक्य अजूनच हसू लागला. ओके सॉरी, मस्करी केली ग मी तू, पण मला मात्र तूच आवडतेस ना. आय लव्ह यू ओनली. अजिंक्यने तिला गालावर किस केले. अजिंक्य, मला तू हवा आहेस. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय, मिताली त्याच्या खुशीत चिरून म्हणाली. हो मिताली, मला माहिती आहे, म्हणूनच म्हणतो ना की आपण लग्न करूयात आपल्या आईबाबांशिवाय. अजिंक्य, मला नाही समजत काही. असं आपण लग्न केलं तर सर मलाच पूर्णपणे दोषी मानतील, कायम मला बोल लावतील. तू असा विचार करत बसलीस तर आपलं लग्न कधीच होणार नाही, अजिंक्य म्हणाला. अजिंक्य, पण मला असं लग्न नको आहे. आईबाबांची परवानगी हवी आहे. मिताली, माझे आईबाबा तर अजिबात परवानगी देणार नाहीत. राहिले तुझे आईबाबा, त्यांच्याशी बोलून बघ, मग आपण लवकर लग्न करू. लवकर काय? आत्ता परवाच तर तिला सांगितलं ना की अजिंक्य ना अजून 2 वर्षे. मी लवकर काय अजिंक्य? मी तुला परवाच सांगितले की मी 2 वर्ष लग्न करणार नाही. मला परमनंट जॉब तरी मिळू दे. मिताली, मी आहे ना, तू का काळजी करतेस? तुझी प्रॅक्टिस संपली की मिळेल ना जॉब तुला. नाही अजिंक्य, मला अगोदर सेटल होऊ दे. मी अशी घाई नाही करणार. मग बस, बाबा आपले लग्न होऊ देणार नाहीत. मला जबरदस्ती करून त्या स्मितासोबत लग्न करायला भाग पाडतील. अच्छा, म्हणजे त्यांनी फोर्स केला तर तू त्या स्मितासोबत लग्न करणार आहेस, असंच ना? मिताली, तू 2 वर्ष थांबायचं म्हणतेस. या काळात बाबा गप्प बसतील असं तुला वाटते का? आणि आईनेही मला काही इमोशनल ब्लॅकमेलिंग केले तर काय करू सांग मग? ठीक आहे, तुला पुढे काय होणार हे सगळंच जर माहिती आहे तर गो अहेड आणि कर त्या स्मितासोबत लग्न. माझी काहीच हरकत नाही, मिताली म्हणत. मिताली, तुला समजत कसे नाही? आपण आता पटकन लग्न केले तरच आपलं लग्न होईल. आपणच वेळ लावला तर आई बाबा काहीही ॲक्शन घेऊ शकतात.
हे का समजत नाही तुला? आणि पुढे काय होईल याची फक्त मी शक्यता सांगत आहे. समजलं? आपण 2 वर्ष थांबलो तर माझ्या आईबाबांना मग बरेच आहे. अजिंक्य म्हणाला. मग काय करायचं अजिंक्य? माझं डोकंच चालत नाही, मिताली म्हणाली. तिचा फोन वाजला. तिने पाहिले राहुल कॉल करत होता. तिने नाही घेतला, पण 5 मिनिटांनी पुन्हा कॉल आला. मी तू कोणाचा कॉल आहे? घे आणि बोल ना, अजिंक्य म्हणाला. ते मितेशचा मित्र आहे राहुल, त्याचा कॉल आहे. तो का कॉल करता आहे तुला? अजिंक्य, ते मितेश बाबतीत बोलायचं आहे त्याला. बोल ना मग, घे त्याचा कॉल, अजिंक्य म्हणाला. मितालीने मग राहुलला कॉल बॅक केला. हाय मिताली, तू आज मितेशकडे येतेस ना? राहुलने विचारले. हो, दुपारनंतर येते. ठीक आहे, तू त्याला बोलून बघ, काही रिस्पॉन्स देतो का बघ. मितेश रिस्पॉन्स देतो का बघ, असं राहुल म्हणतो. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. पुढच्या भागाची कथा लवकरच तुमच्याकडे मी पुढच्या भागाचा लगेचच मी व्हिडिओ टाकेन. तोपर्यंत कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.